तर धाराशिव जिल्ह्यातील अनेक गावांना मुसळधार पावसाचा फटका बसलाय। स्थानिक प्रशासन आणि एनडीआरएफच्या पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आलेलं असून पुराच्या पाण्यामध्ये अडकलेल्या नागरिकांचं बचाव कार्य हे सुरू आहे। अशातच धाराशिवचे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार ओमराजे निंबाळकर हे देखील स्वतः पाण्यामध्ये उतरून पुराच्या पाण्यामध्ये अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी सरसावल्याचं पाहायला मिळालंय। पुराच्या पाण्यामध्ये अडकलेल्या आजी आणि नातवाला वाचवण्यासाठी त्यांनी थेट पाण्यामध्ये उतरून बचाव कार्यानं मदत केलेली आहे। ओमराजे निंबाळकरांचं मदत कार्य पाहून त्यांच्यावर आता कौतुकांचा वर्षाव होतोय। हो मी आता साहेब आता इथं काय झालं ती बोटच बंद पडली होती तर खासदार ओमराजे निंबाळकर हे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। निंबाळकरजी नमस्कार, एबीपी माझामध्ये आपले स्वागत आहे। आपण अगदी काल रात्रीपासूनच हे मदत कार्य सुरू केलेलं आहे। एनडीआरएफच्या पथकाबरोबर आपण खांद्याला खांदा लावून हे मदत कार्य करताय। खरंच अतिशय संकट ओढावलेलं आहे, तिथली नेमकी परिस्थिती काय आहे? निश्चितपणे मला आपल्या माध्यमातून सांगायचंय की धाराशिव लोकसभा मतदारसंघाचं मी दुसऱ्यांदा प्रतिनिधित्व करतोय आणि मला माझ्या मतदारसंघातील लोकांना ज्यावेळेस मी निवडणुकीला सामोरं जातो तेव्हा फार मोठी एखादी संस्था आर्थिक ताकद माझ्या पाठीमागे नसते। सामान्य लोक अगदी गावात वर्गणी करून माझ्या निवडणुकीचा खर्च भागवतात आणि मला महाराष्ट्रातल्या दुसऱ्या क्रमांकाचं मताधिक्य घेऊन लोकांनी मला निवडून आणलंय। मला लोकांना मी त्यावेळेस म्हणलं होतं की ओमराजे तुमच्या कुटुंबातला सदस्य असं समजून तुम्ही मतदान करा आणि हे नातं मी 5 वर्ष अखंडपणे सांभाळीन। मला वाटतं हा दिलेला शब्द मी मागच्याही 5 वर्षात पाळला आणि आताही। आपल्याला मला सांगायचं की कोरोनासारखी महामारी होती त्याही वेळेस ज्या ज्या गावात कोरोनाचा पेशंट निघाला त्या प्रत्येक गावात जाऊन सामान्य लोकांना मदत करायचं काम आम्ही आमच्या माध्यमातून केलं होतं। आणि आज सुद्धा ज्या वेळेस त्या ठिकाणी ते 2 वर्षाचं मूल, त्याची आई, त्याचे आजी आजोबा त्या पडत्या पावसात घराच्या छतावर त्या घराला चारी बाजूनं पुराच्या पाण्यानं वेढलेलं होतं। अशा परिस्थितीमध्ये 24 तासापासून ती मंडळी तिथं अडकली होती। ना त्यांना प्यायला पाणी होतं, ना खायला अन्न होतं, ना वर्ण निवारा होता। मला सांगा तेवढ्या पावसात तेवढ्या गारव्यात जर आपल्या घरातलं आपल्या कुटुंबातलं कोण असतं तर आपण बघत बसलो असतो का? मी तर हाच विचार केला की माझा मुलगा, माझी पत्नी, माझ्या कुटुंबातील लोक जर तिथं असते तर मी बघत बसलो असतो का? आणि ह्याच भावनेतनं ते नातं जपायचं काम मी केलं। सगळ्यात महत्वाचं एनडीआरएफच्या बोटीमध्ये ह्या सगळ्या लोकांना रेस्क्यू केलं गेलं होतं। एनडीआरएफनं जो एक दाव त्या ठिकाणी एका झाडाच्या बुडाला बांधलं होतं आणि एनडीआरएफच्या ह्याच्या जी बोट होती तिचं इंजिन बंद पडल्यामुळं एनडीआरएफचे जवान आम्हाला विनंती करत होते की कोणीतरी तिथे येऊन ते दाव सोडणं गरजेचं आहे। त्यांनी विनंती केल्याच्या नंतर मी गावातला पोहता येणारी जी मुलं होती त्यांना आम्ही सोबत घेतलं आणि मी स्वतः तेरणीच्या काठचा आहे, मला पुराच्या पाण्याचा अनुभव आहे, पुराच्या पाण्यात आपण पोहू शकतो ह्याचा आत्मविश्वास होता। मला वाटतं आम्ही तिथं एक मोठी जे लाकडाचं दांडकं असतंय त्याला आपण डाम म्हणतो, आम्ही त्या झाडामध्ये गुंतवला आणि त्या डांबाचा आधार घेत घेत आम्ही झाडाच्या बुडापर्यंत पोहोचलो। जी गाठ त्या ठिकाणी बांधली होती त्या ह्याची दाव्याची ती सोडली आणि ते हातात घेऊन परत आलो। बोटीची इंजिन चालू झाल्यानंतर ज्यावेळेस बोट पुढे येत होती त्यावेळेस मधातच त्या बोटीचे इंजिन बंद पडले आणि ती बोट पाण्यात वाहू लागली होती। नशीब असं की तिथे एक पाण्याचा शुद्धीकरणाचा एक प्लांट होता आणि त्याची इमारतीला ती बोट अडकली। ती अडकल्याच्या नंतर गावातल्या लोकांनी एनडीआरएफच्या जवानाकडे दावे फेकले, ते दावे बोटीला बांधले आणि अक्षरशः गावातल्या सगळ्या लोकांनी आम्ही ती बोट ओढून बाजूला काढली। ती बाजूला आल्याच्या नंतर त्या 2 वर्षाचा मुलगा, त्याची आई, मला वाटतं त्याचे आजी आजोबा हे सगळेजण वाचल्याच्या नंतर मला वाटतं त्यांच्या चेहऱ्यावरचं जे समाधान होतं ह्याच्यापेक्षा दुसरं कुठलंही जगात समाधान मोठं असू शकत नाही। आणि ह्याच भावनेतनं त्या ठिकाणी कालचं ते बचाव कार्य पार पाडलं। मी माझ्या कुटुंबातल्या व्यक्तीला त्या ठिकाणी ठेवलं आणि मी कुटुंबातला सदस्य या नात्यानं मी त्या ठिकाणी माझं कर्तव्य पार पाडलं। मी काय मदत केलेली नाही कुठली, मी माझं कर्तव्य पार पाडलं। खरं तर निंबाळकरजी, माणुसकीच्या नात्यानं एक लोकप्रतिनिधी म्हणून आपण आपलं कर्तव्य पार पडताय असं तुम्ही सांगितलं, पण खरंच हे संकट अत्यंत भयंकर असं आहे, आभाळ फाटलेलं आहे, ते तुम्ही तुमच्या डोळ्यांनी इथे अनुभवताय। खरंच काय मदतीची अपेक्षा इथले नागरिक, इथले शेतकरी व्यक्त करतायत? त्यांना नक्की कोणत्या कोणत्या मदतीची गरज आहे आणि शासनाकडे देखील तुम्ही काय अपेक्षा करताय? निश्चितपणे मला वाटतंय धाराशिवच्या इतिहासात, कारण आमदार दिलीपरावजी सोपल साहेब हे आता वरिष्ठ नेते आहेत, आमदार आहेत, सभागृहाचे सदस्य आहेत,
त्यांनी सांगितलं की त्यांच्या हयातीत कधीही त्यांनी इतक्या प्रचंड प्रमाणाचा महापूर कधी ह्या भागात बघितला नव्हता. इतका महापूर आणि प्रचंड विनाश शेतकऱ्यांच्या शेतीचा झालेला आहे. आपल्या माहितीसाठी त्या शेतकऱ्याचं जे 10 दिवसात सोयाबीनचं पीक त्याच्या हातात येणार होतं तेही त्या ठिकाणी वाहून गेलंय. त्याच्या खालची माती वाहून गेली. जी विहीर खणलेली होती ती विहिरीमध्ये गाळ साचलाय, शेतात दगड आलेत आणि जे घर होतं त्या घरात सुद्धा अक्षरशः चिखल झालाय. मला आपल्या माध्यमातून आठवण करून द्यायची की आपल्याच एका एबीपी माझाच्या प्रतिनिधीनं सकाळी भूम मधल्या एका घरातला आम्हाला एक त्या ठिकाणी व्हिडिओ दाखवला. त्या मुलाची आई ते मुलगा शाळेत जाण्यासाठी आज विचारते की माझं दप्तर कुठं आहे म्हणून. काय त्या लेकराच्या आईनं सांगावं कुठं आहे दप्तर म्हणून. फार विदारक चित्र आहे आणि अतिशय भयान परिस्थिती आहे. शेतकऱ्याच्या नुकसानीचं आपण वर्णन करू शकत नाही आणि म्हणून माझी सरकारकडे एवढीच कळकळीची विनंती आहे की आता मी विरोधी पक्षाचा ते सत्ताधारी पक्षाचा हे जे आपलं सत्ताधारी आणि विरोधक राजकारण आहे मला वाटतं हे सगळं बाजूला ठेवणं गरजेचं आहे आणि शेतकऱ्याला भरीव स्वरूपाची मदत जशी की मिरज सांगलीच्या पुरामध्ये अगदी खरं तर निंबाळकरजी काल तुम्ही अगदी हेच म्हणाला होतात आमच्या झिरोवर या कार्यक्रमामध्ये की ही राजकारण करण्याची वेळ नाहीये, त्यामुळे सगळ्याच लोकप्रतिनिधींना नेमकं तुम्ही काय आवाहन करताय? मी एवढीच विनंती करतो की सरकारनं एनडीआरएफच्या निकषाप्रमाणाच्या बाहेर जाऊन जशी चौपटीने मदत केली होती तशीच मदत आता सुद्धा करावं. हेक्टरी 8,500ची मदत ही परवडणारी नाही. त्याच्यातनं शेतकऱ्याचं समाधान होणार नाही किंवा शेतकरी उभा सुद्धा राहू शकणार नाही. आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं विम्याच्या बाबतीत मी कालही सांगितलं होतं आजही सांगतो की पीक विम्याचा अतिवृष्टी झाल्याच्या नंतर आता धाराशिव लोकसभा मतदारसंघातल्या सगळ्या मंडळामध्ये 65 mm पेक्षा जास्त पाऊस आहे. जर जुना निकष असता विम्याचा तर आम्हाला कंपनीला इंटिमेशन देऊन आम्हाला विमा मिळायचा मार्ग मोकळा झाला असता. पण ती अट त्या ठिकाणी राज्य सरकारनं रद्द केल्यामुळं विमा मिळण्याच्या बाबतीत अडचणी निर्माण होत आहेत. तर त्या अटीचा समावेश पूर्वीप्रमाणे सरकारनं करावा. ही प्रमुख 2 मागण्या आहेत. ज्याचे जनावर वाहून गेलेत आता पंचनाम्यासाठी जनावर कुठून आणायची त्या शेतकऱ्यानं त्याला सुद्धा भरीव स्वरूपाची मदत आणि अल्पभूधारक जे शेतकरी आहेत त्यांना जमीन निंबाळकरजी थोडंसं तुम्हाला थांबवते. सध्या मुख्यमंत्री बोलतायत. निंबाळकरजी तुम्ही फडणवीसांनी जे काही बोललेलं आहे ते ऐकलं आहेत. माझा पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही स्वतः या शेतकऱ्यांचं नुकसान किती झालेलं आहे हे पाहिलेलं आहे, त्यामुळे एवढ्यावर आपण समाधानी आहात का? शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतील असं तुम्हाला वाटतं का? बिलकुल नाही. मी कालही म्हणलं होतं की बाबा विरोधक आणि सत्ताधारी ह्या राजकारणात न पडता त्याच्या पुढे जाऊन सरकारला कर्ज घ्यायची वेळ आली तरी कर्ज घेऊन मदत करणं अपेक्षित आहे. आज जे सरकार मदत करायलंय ते हेक्टरी फक्त 8,500 रुपये आहे आणि मर्यादा 2 हेक्टरची आहे. हेक्टरी 8,500 रुपये म्हणलं तर एका शेतकऱ्याला एकरी 3,400 रुपयाची तुटपुंजी मदत होते. ज्याच्यामध्ये आता वाढलेलं जे सोयाबीन आहे ते बाहेर काढायचं म्हणलं तरी शेतकऱ्याला एका एकरला 6,000 रुपये खर्च आहे. मग ही मदत पुरेशी आहे का? माझं मुख्यमंत्री महोदयांना एवढीच विनंती आहे की आपण सांगली आणि मिरजेच्या पुरामध्ये जसं एनडीआरएफच्या चौपटीनं मदत केली होती किमान इथं 5-6 पटीने तर मदत करणं अपेक्षित आहे. मला वाटतंय हे अतिशय दुर्दैवी आहे. त्या ठिकाणी शेतकरी केंद्रबिंदू मानून आज मी फक्त म्हणतोय म्हणून नाही, सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी आता सांगितले की ते दौरा करणार आहेत. त्यांनी खरंच इथल्या भागातल्या शेतकऱ्यांच्या शेतीची पाहणी करावी. अक्षरशः शेतीतली माती वाहून गेली आहे, विहीर बुजलेली आहे, पूर्ण त्या ठिकाणी घर नेस्तनाबूत झालंय. मग अशा शेतकऱ्याला जी आर्थिक मदत करायची आहे मला वाटतं पाहणी केल्याच्या नंतर तरी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्याच्यात वाढ करावी ही माझी कळकळीची विनंती आहे. निश्चितपणे एका गोष्टीच्या बाबतीत मी त्यांचं अभिनंदन करेन की त्यांनी वाहून गेलेल्या ज्या जनावर होते त्याच्या बाबतीत त्यांनी चांगला निर्णय घेतलाय की ग्रामपंचायतनं लिहून दिल्याच्या नंतर त्याचे नुकसान भरपाई ते देणार आहे. माझी दुसरी महत्वाची मागणी आहे की जी एनडीआरएफच्या निकषात जी खरडून गेलेली जमीन आहे त्याच्यामध्ये फक्त अल्पभूधारक शेतकऱ्याला त्या ठिकाणी मदत मिळते. मग ज्याचं क्षेत्र 5 एकर पेक्षा जास्त आहे त्या शेतकऱ्याची जमीन जर वाहून गेली असेल तर ती 8 शिथिल करून त्यांनाही सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी मदत करणं ही नितांत गरजेचं आहे. मला वाटतं अशा पद्धतीच्या सुधारणा त्यांनी जनावरांच्या बाबतीत जशा केल्यात तशाच पद्धतीनं मदतीच्या बाबतीत सुद्धा त्यांनी एनडीआरएफच्या निकषाच्या किमान 5-6 पट मदत करावी आणि बहुभूधारकाला मदत करावी ही माझी कळकळीची विनंती आहे. आणि सगळ्यात महत्वाचं ओला दुष्काळ जाहीर करावा. आणि सन्माननीय मुख्यमंत्री महोदय म्हणत होते की आम्ही कर्जमाफीची योग्य वेळ आली की आम्ही कर्जमाफी करू. मला वाटतंय कर्जमाफीची ह्याच्यापेक्षा दुसरी योग्य वेळ असू शकत नाही. मुख्यमंत्री महोदय माझं तुम्हाला कळकळीचं आव्हान आहे की शेतकऱ्याच्या कर्जमाफीची ही सगळ्यात महत्वाची आणि योग्य वेळ आहे. ती योग्य वेळ तुम्ही साधावी आणि शेतकऱ्याची कर्जमाफी करावी ही विनंती सुद्धा सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना करतो. कारण त्यांनीच निवडणुकीच्या पूर्वी शेतकऱ्यांना आश्वासन दिलंय.
मला वाटतंय त्याची पूर्तता करण्याची ह्याच्यापेक्षा दुसरी उत्तम वेळ असू शकत नाही. आणि राजकारण बाजूला, मला वाटतंय अशा स्वरूपाची मदत जर शेतकऱ्यांच्या बाबतीत सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी केली तर निश्चित आम्ही सुद्धा विरोधक असताना सुद्धा मोठ्या मनानं त्यांचं अभिनंदन करू. फक्त ती वेळ, तशा पद्धतीचा निर्णय सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घ्यावी, मला वाटतंय तेच आम्ही आता वाट बघतोय. बर, खरं तर निंबाळकरजी, ओला दुष्काळ व्हावा अशी मागणी होत होती, परंतु ओला दुष्काळ हा काही जाहीर करण्यात आलेला नाहीये, फक्त मदतीची घोषणा करण्यात आली आहे. निश्चितपणे मी तुम्हाला वारंवार सांगतोय की ओला दुष्काळ जाहीर करणं गरजेचंच होतं. हं. असो, बहुतेक त्यांचे मंत्री महोदय यांचा दौरा झाल्याच्या नंतर, त्यांच्या पाहणीत लक्षात आल्याच्या नंतर इथलं गांभीर्य, मग नंतर निर्णय घ्यायचा असं काय असेल, काही हरकत नाही. पाहणी करा, बघा तुम्ही, पण कळकळीची विनंती आहे की ओला दुष्काळ तर 100% जाहीर करा. आणि दुसरं माझं, मी मगाशी परत त्याच गोष्टीचं रिपिटेशन करतोय की सन्माननीय मुख्यमंत्री महोदय, कर्जमाफी देण्याची याच्यापेक्षा योग्य वेळ असू शकत नाही. तुम्ही निर्णय घ्या आणि कर्जमुक्त करा शेतकऱ्याला. हो, खरं तर निंबाळकरजी, काल रात्रीपासूनच तुम्ही या परिसरामध्ये आहात. तुमच्यावरती कौतुकांचा वर्षाव होतोय. आपल्या घरच्यांची काय प्रतिक्रिया होती, कारण या पुरामध्ये जाऊन तुम्ही इथं मदत कार्य करताय? मी एवढं सांगतो की माझ्या मतदारसंघातला प्रत्येक व्यक्ती माझ्या कुटुंबातला सदस्य आहे असं समजून मी काम करतोय. हं. आणि सामान्य लोक सुद्धा आपल्या घरातला खासदार आहे, आपला लहान भाऊ आहे, आपला मुलगा आहे, आपला नातू आहे, इतक्या अधिकाऱ्यानं मला काम सांगतात आणि तेवढ्याच ताकदीनं मीही करायचा प्रयत्न करतोय. मला वाटतं एक वेगळ्या प्रकारचं नातं आमचं मतदारसंघामध्ये आहे. ते फक्त लोकप्रतिनिधी आणि मतदार इतकंच मर्यादित न राहता त्याच्या पुढं आहे. त्यामुळं त्यांच्या प्रत्येक अडचणीच्या काळात मी त्यांच्या सोबत आहे. आणि मी ते प्रत्येक वेळेस त्या ठिकाणी लोकांनी अनुभवलेलं आहे. आणि म्हणूनच मला आपल्याला परत अधोरेखित करायचंय की महाराष्ट्रामध्ये क्रमांक 2चं मताधिक्य, म्हणजे जब्बल 3,30,000 इतक्या मताच्या फरकाने सामान्य लोकांनी निवडणूक हातात घेऊन स्वतः वर्गणी करून, पैसे खर्च करून मला लोकसभेत दुसऱ्यांदा पाठवलंय. मला वाटतं त्या गोष्टीची जाण मला आहे. आणि मी नेहमी म्हणतो की कुटुंब कुणाचं जरी असलं तरी मी माझ्या स्वतःच्या कुटुंबाला त्या ठिकाणी ठेवून विचार करतो. आणि कालचा निर्णय सुद्धा त्याच पद्धतीनं घेतला. निश्चितपणे घरच्या व्यक्तींना, बाहेरच्या बघणाऱ्या व्यक्तीला निश्चित काळजी वाटत असते. त्यांना वाटतं की आपलं स्वतःचा जीव धोक्यात घालून, पण मी तेरणीच्या काठचा आहे, मला पुराच्या पाण्याचा अनुभव आहे आणि मला स्वतःला आत्मविश्वास होता की आपण निश्चितपणे त्याच्यातनं बाहेर येऊ शकतो. कारण पाणी प्रचंड वेगानं त्या ठिकाणी उडत होतं. एक प्रसंग तर असा आला होता की माझे दोन्ही पाय त्या ठिकाणी आदर झाले होते. मी फक्त त्या काठीला लटकलेलो होतो. पण पूर्ण ताकदीनिशी ज्यावेळेस बाहेर मी त्या ठिकाणी यायचा प्रयत्न केला तेव्हा बाहेर आम्ही निघालो. आनंद ह्याच गोष्टीचा आहे की ती सगळी मंडळी त्या ठिकाणी बचावली. आज एक मला आवर्जून तुम्हाला आपल्या माध्यमातून सांगायचंय की ज्यावेळेस पहाट 2-3 पासून फोन चालू होते, लाखी नावाचं गाव होतं परंडा तालुक्यातल्या, आणि त्याचे कुटुंब 6 लोक त्या एका छतावर अडकलेले होते, स्लॅबवर. आणि तो स्लॅब हा जुन्या इमारतीचा होता आणि तो हालत होता पाण्यामुळं. त्याच्या वडिलांच्या मुलाचा, परत त्याच्या मुलीचा मला फोन आला. ते म्हणले की आमच्या वडिलांना वाचवा. मी जिल्हाधिकारी महोदयांना विनंती केली. जिल्हाधिकारी महोदयांनी नंतर सांगितले की आर्मीचे हेलिकॉप्टर आपण त्यांना रिक्वेस्ट पाठवलेली आहे. ती रिक्वेस्ट पाठवल्याच्या नंतर ज्यावेळेस आर्मीचे जे आपले 201 आर्मी एव्हिएशन स्क्वॉड्रन आहे आपलं, त्याचे कर्नल अक्षय कुमार सिंग म्हणून होते. मी त्यांना विनंती केली की साहेब, आपण येणं नितांत गरजेचं आहे, कारण हवामान त्यांना उड्डाण घेण्यासाठी परमिशन देत नव्हतं. पण आर्मीच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा स्वतःचा जीव धोक्यात घालून ते उड्डाण केलं. आणि आता मुख्यमंत्री महोदयांनी जे सांगितलं की 27 लोकांना वाचवलं, मला वाटतंय निश्चितपणे त्यांचं आपण अभिनंदन केलं अगदी पाहिजे. निंबाळकरजी, तुम्ही हा प्रसंग सांगताय, अत्यंत थरारक असा हा प्रसंग आहे. आपल्या घरच्यांची पहिली प्रतिक्रिया काय होती? तुम्ही याबद्दल तुमच्या घरच्यांना काही सांगितलंय का? निश्चितपणे प्रत्येकाला आता मुलगा म्हणून आईला काळजी वाटणं साहजिक आहे, बायकोला काळजी वाटणं साहजिक आहे. पण त्यांना माझ्यावर विश्वास आहे, माझ्या क्षमतेवर विश्वास आहे. आणि शेवटी काळजी करणं कुणीही कुटुंबातला असेल, मी जरी त्यांच्या जागी असू तर मलाही ती काळजी वाटली असते. पण शेवटी मला विश्वास होता आणि आपण चांगल्या कामासाठी चाललो होतो, कुणाचा तरी जीव वाचवण्यासाठी चाललो होतो. मला वाटतंय अशा कामामध्ये आई तुळजाभवानी कधीही आपल्याला अपयश आपल्याला येऊ देणार नाही. मला आवर्जून ह्या ठिकाणी उल्लेख करायचा आहे की आर्मीचे जे त्या ठिकाणी मंडळी होते त्याच्यात कमांडिंग ऑफिसर पायलट लेफ्टनंट कर्नल करण बरार व मेजर देवांश यांनी सुद्धा स्वतःचा जीव धोक्यात घालून काल 27 लोकांचं रेस्क्यू ऑपरेशन केलंय.
ह्या आपल्या भारत देशाच्या सैनिकांचं, त्यांच्या अधिकाऱ्याचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. अगदी आणि निंबाळकरजी, NDRF खरं तर महाराष्ट्रभरामधून आपल्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. बाळा नांदगावकर यांनी देखील तोंड भरून आपलं कौतुक केलेलं आहे. आपल्या पक्षप्रमुखांकडून आपल्याला काही फोन आलाय का? त्यांनी काही बातचीत केली आहे का आपल्याशी? निश्चितपणे उद्धवजींनी मला ताबडतोब फोन केला होता. उद्धवजींचा फोन आला होता. साहेब, शेवटी वडिलकीच्या नात्यानं त्यांचं काळजी वाटणं, काळजी घेणं हे साहजिक आहे. पण साहेबांनी एवढं सांगितलं की साहेब, आम्ही बाळासाहेबाच्या तालमीत तयार झालोय. त्यामुळं जे बाळासाहेबांची शिकवण आहे की जिथं सामान्य माणसाला अडचण पडेल त्या ठिकाणी मग आम्ही कशाचीही पर्वा न करता अगदी स्वतःला झुकून देऊन काम करू. मला वाटतं तेच आम्ही त्या ठिकाणी राबवलंय. आणि इथून पुढच्या कालखंडामध्ये सुद्धा त्याच पद्धतीनं अजून जरी कधी कठीण प्रसंग आला तर त्या प्रसंगाला त्याच वेळेस आपण निर्णय घेणं गरजेचं असतं आणि त्याच वेळेस निर्णय घेऊन त्याच्यावर आपण कृती करणं आवश्यक असतं. मला वाटतंय मला सद्सद्विवेकबुद्धीनं जे वाटलं ती कृती मी त्या ठिकाणी ताबडतोब केली. आणि उद्धवजींनी एवढं सांगितलं की सामान्य लोकांची आपण काळजी घ्या. उद्धवजींनी हेही सांगितलं की शेतकऱ्यांना भरीव स्वरूपात सरकारनं मदत करावी. ह्याच्यासाठी कुणाशीही बोलायची गरज पडली तर मी आहे तिथं आणि शिवसेना त्या शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. हेही वचन आदरणीय उद्धवजींनी त्या ठिकाणी आमच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि खरंच निंबाळकरजी, तुम्ही हे मदत कार्य करताय, लोकांचे जीव वाचवताय, पण तुम्ही सुद्धा काळजी घ्या आणि आमच्याशी एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.